हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत इंग्लिश अल्फाबेट ई बद्दल. त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. फ्रेंड्स, आतापर्यंत आपण ए, बी, सी आणि डी या अल्फाबेट्सबद्दल जाणून घेतलं होतं. आज आपण जाणून घेणार आहोत इंग्लिश अल्फाबेट ई बद्दल. सो ई हा इंग्लिशमधला 5वा अल्फाबेट आहे. 5वा अल्फाबेट असल्यामुळे ह्याचं कारकत्व जे आहे ते आहे बुधाकडे. बुध काय आहे? बुध हा बुद्धीचा कारकग्रह आहे. हे आपण बघितलं आहे, राईट? सो बुध कसा आहे? बुध राजकुमार आहे, बुध चंचल आहे, पण बुध हा स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स, बुध उत्सुकता, बुध म्हणजे बुद्धिमत्ता. सो ह्या सगळ्यांचा जो कारकग्रह, ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्याच्याकडे आहे आणि अशा ग्रहाचं कारकत्व ज्यांना मिळालं आहे ती लोक कशी असतील? ई या अल्फाबेटवरून नावं सुरू होणारी आहेत एकदंत, एकवीरा, एकता, एकनाथ. सो ही ज्यांची नावं आहेत ह्या सगळ्यांच्यावर बुध ह्या ग्रहाचं कारकत्व असतं. ओके, आपण बघितलं आहे की बुध जो आहे हा राजकुमार आहे, हा छोटा बाळ आहे, राईट? छोटं बाळ म्हणजे अगदीच छोटा बाळ पण नाही येतो, पण अगदीच तो मॅच्युअर्डही नाही आहे, थोडासा बालिशपणा त्याच्या अंगात अजूनही आहे. सो हे लोक कसे असतात? हे लोक क्युरियस असतात, पूर्ण ॲडव्हेंचरस असतात, ह्यांना जग जिंकायचं असतं, ह्यांना सगळ्या गोष्टीची उत्सुकता असते. एक लहान बाळ ज्यांच्या घरी आहे त्यांना हे माहीत असतं की सगळ्याच गोष्टींना त्यांना बघायचं असतं, त्यांना जाणून घ्यायचं असतं की ही गोष्ट काय आहे, त्याच्याबद्दल त्यांची उत्सुकता खूप जास्त असते. ई अल्फाबेटवाली लोकं ही अशीच असतात. ही लोकं खूप ॲडव्हेंचरस असतात, ह्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असतं. मात्र लहान मुलं जशी खूप वेळ एका ठिकाणी एकाग्र चित्तेने राहू शकत नाही, तसंच हे लोकंसुद्धा खूप वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही. अतिशय चंचल स्वभाव असतो. यांचं काम झालं की ते उठून पळालेच म्हणून समजा. बाकी तुम्ही त्यांना ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत असाल, त्यांचं भलं करण्याचा विचार करत असाल, तर त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही. सो त्यांच्या कामाचं जेवढं आहे तेवढं ते ऐकतील आणि निघून जातील. कमालीचे हजरजबाबी असतात, कम्युनिकेशन स्किल्स खूप छान असतात यांचे. यांच्याशी बोलायला लागलं की ऐकत बसावंसं वाटतं लोकांना. आणि कन्व्हिन्सिंग स्किल्स तर विचारूच नका, ह्यांची कन्व्हिन्सिंग स्किल्ससुद्धा जबरदस्त असतात. कोणाशी कसं, किती आणि कधी बोलायचं हे ह्या लोकांना खूप चांगलं माहीत असतं. त्यामुळे हे लोक उत्तम बिझनेसमॅन, उत्तम लॉयर्स बनू शकतात. या लोकांना रिपिटेशन बिलकुल आवडत नाही, तोचपणा बिलकुल आवडत नाही. त्यामुळे एखाद्या शेड्यूलमध्ये बांधणं या लोकांना थोडंसं अवघड असतं. हे लोक तोचपणा आयुष्यातला एन्जॉय करत नाही. त्यामुळे सतत नवीन फ्रेंड्स, नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं, नवीन गोष्टी करणं, म्हणजे आपलं जे एक वेल सेट शेड्यूल आहे ते त्या शेड्यूलप्रमाणेच चालतील असं नाही आहे. त्या लोकांना नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात. आज इथे आहेत तर उद्या तिथे आहेत, असं त्या लोकांचं आहे. आता मराठीमध्ये जर सांगड घालायची झाली तर ए हा एकच आद्याक्षर आहे मराठीतला ए. तर मराठीतला ए जसं आपण म्हणलं एकदंत, एकवीरा, हा एकमेव आद्याक्षर ई या अक्षराशी जोडलं जातं. सो ए हे येतं वृषभ राशीखाली. वृषभ राशीचा कारकग्रह आहे शुक्र. आता विचार करा, शुक्र ग्रह म्हणजे रसिकता. शुक्र ग्रहाला जोडलं गेलं आहे रसिकतेबरोबर. रोमॅन्टिक लोक असतात, रसिक असतात, आयुष्य जगण्याची कला त्यांच्याकडे आहे. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टी त्यांना एन्जॉय करायचे आहेत. सो एकीकडे शुक्राचा रसिकपणा, एकीकडे शुक्राचा लहरीपणा आणि दुसरी गोष्ट बुधाचा बुद्धिमत्ता. हे अशा कॉम्बिनेशनची लोक कशी असतील? तर येस, हे लोक खूप सुंदर असतात, लक्झरीकडे अट्रॅक्टेड असतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना जे जे हवं असेल ते लोक अर्जित करतात, अचीव करतात. लाईफही तितकीच एन्जॉय करतात
मेहनतही तितकीच करतात. मेहनतीपेक्षा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, स्वतःच्या कम्युनिकेशन स्किल्सच्या जोरावर हे लोकं आयुष्यात पुढे जातात. आणि लोकांना येस दे आर पीपल मॅग्नेट, ॲट द सेम टाईम दे आर पीपल स्कॅनर्स. सो एकीकडे तुम्हाला दिसेल की ते लोकं रसिकतेने तुमच्याशी बोलत आहेत, खूप छान, पण दुसऱ्याच ठिकाणी त्यांना ह्या गोष्टींना कुठे आवर घालायचा आहे हेही माहीत असतं. सो बुद्धिमत्ता आणि रसिकता एकत्र आल्यावर काय होईल ह्याचं डेडली कॉम्बिनेशन आहे ई या अक्षरावरून सुरू होणारी लोकं. सो अशी लोकं तुमच्या आजूबाजूला आहेत का? तुमचं नाव काय आहे? ईवरून तुमचं नाव सुरू होतं आहे का? आणि होत असल्यास ते नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटणार आहोत लवकरच एफ या अल्फाबेटबद्दल. सो प्लीज लाईक द चॅनल, शेअर द चॅनल, सबस्क्राईब द चॅनल आणि मला तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आय विल बी वेटिंग फॉर युअर कमेंट्स. टिल देन एन्जॉय. थँक यू. हॅव अ ग्रेट डे. स्टे ट्यून्ड.